नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज तुमचा फास्ट कॉम्पिटिटिव्ह फ्रॉमच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। जसे की तुम्हाला माहित आहे, मागच्या रविवारी आपला ग्रुप बीचा पेपर झालेला आहे, ठीक ना। त्यामध्ये आपल्याला पण 15 क्वेश्चन पाहायला मिळाले होते। पण फरक असा आहे की त्यावेळेस डिफिकल्टी लेवल आपल्याला सायन्सची कुठेतरी आपल्याला हार्ड डिफिकल्टी लेवल होती। पण आपल्याला ग्रुप सी मध्ये असं न होता आपल्याला काय पाहायला मिळालेलं आहे की सायन्स मधून आपल्याला डिफिकल्टी लेवल कुठेतरी कमी झालेली दिसते मित्रांनो, ठीक आहे ना। डिफिकल्टी लेवल कुठेतरी कमी झालेली दिसते, पण या ग्रुप सी मध्ये एक विचित्र गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला यामध्ये न्यूमेरिकल्स विचारलेला आहे। एक न्यूमेरिकल्स आपल्याला विचारलेला आहे, ते म्हणजे इलेक्ट्रिक पातळीवरचा विचारलेला आहे, बल्ब पॉवरला विचारलेला आहे मित्रांनो, बरोबर आहे ना। अगर ते बल्ब पॉवरला विचारलेला आहे ते आपण समोर बघून घेऊया। आता बघा, आपल्याकडे क्वेश्चन सेट जो आहे, क्वेश्चन सेट आपल्याकडे डी हा क्वेश्चन सेट आहे, पेपर सेट, ठीक आहे ना। आता तुमच्याकडे अलग अलग क्वेश्चन सेट असू शकतो, ए बी किंवा सी। आता आपल्याकडे डी क्वेश्चन सेट आलेला आहे। आपण डी क्वेश्चन सेट मधून आपला सायन्स हे आपल्याला 66व्या क्वेश्चन पासून आपला चालू होतो आणि 80व्या क्वेश्चन आपल्याला संपवतो। त्याच प्रकारे मित्रांनो, आता 66वा क्वेश्चन बघा। 66वा क्वेश्चन आपल्याला पहिलाच क्वेश्चन आपल्याला न्यूमेरिकल दिलेला आहे। बघा, एका घरामध्ये एक 100 वॅटच्या क्षमतेचा पंखा, काय म्हटलेला आहे, 100 वॅट क्षमतेचा पंखा 10 तास चालवला जातो। म्हणजे की बघा, 100 वॅट क्षमतेचा पंखा 10 तास चालवला जातो। 250 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात। किती? बघा, 50 वॅट क्षमतेचे बल्ब काय म्हटलेला आहे, 5 तास दररोज चालवले जातात। जर विजेचा दर हा प्रति युनिट 5 रुपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीज बिल किती रुपये येईल? याला सरळ सोपा असलेले जेव्हा आपण उत्तर काढतो मित्रांनो फॉर्म्युलानुसार, त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 45,000 डिवायडेड बाय 1000, बरोबर ना, इंटू 45। हे आपल्याला लास्ट आपल्याला हे लास्ट स्टेप आपल्याला इथं पाहायला मिळते। तर लास्ट स्टेप हिला जर आपण सॉल्व्ह केलेलं आहे तर आपलं उत्तर येणार आहे 225 रुपये, हेच उत्तर असणार आहे। म्हणजे की आपलं 66 उत्तर आपल्याला 2 हे आपलं असणार आहे। चला मित्रांनो, आता आपण नेक्स्ट बघूया। नेक्स्ट आपलं आलं 67वा क्वेश्चन बघा। 67वा क्वेश्चन काय म्हणतो, खालीलपैकी कोणते किरण चुंबकत्व सानिध्यात दिशा बदलत नाही म्हणतात? जे चुंबकत्व असते मित्र, मॅग्नेट असतात, त्यामध्ये कोणती दिशा आपल्या बदलत नाही, कोणते आपले असे किरण आहे, कोणते असे रेज आहे जे आपली दिशा बदलत नाही मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला गॅमा किरणे हे आपल्याला पाहायला मिळते। अगोदर म्हटलं आपण अल्फा किरणे हे धनप्रभावित आपल्याला पाहायला मिळते। कसे धनप्रभावित पाहायला मिळते, बीटा किरणे आपले ऋण प्रभावित पाहायला मिळते, गॅमा किरणे आपले चुंबकत्व मध्ये पाहायला मिळते, आणि कॅथोड किरणे हे जेव्हा आपण कॅथोड एनोड शिकतो त्यावेळेस आपल्याला ते तिथं आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे केला 67चं उत्तर आपलं किती असणार आहे मित्रांनो, 3 असणार आहे। बघा आता नेक्स्ट बघा, आता 68वा क्वेश्चन। 68वा क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? जलविद्युत केंद्र जे आपण उभारतो मित्रांनो, त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला, जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम त्याचा नाही आहे, असा प्रश्न विचारलेला आहे। बघा, वायू प्रदूषणचा या ठिकाणी कोणताही आपल्याला भाग दिसताना आपल्याला दिसत नाही, वायू प्रदूषण हे आपल्याला उत्तर आहे। पण आपण डबल जोरासं पाहून घेऊ मित्रांनो, ऑप्शन 2, 3, 4 काय म्हणते बघा। दुसरा क्वेश्चन काय म्हणतो आपलं, काय म्हणते, जमिनीची धूप होणं। जमिनीची धूप आपली कशामुळे होणार आहे, जे आपण नदीचं पाणी रोखण्यासाठी जे डॅम बनवतो त्यामुळे आपले कशी होणार आहे, जमिनीची धूप आपली होणार आहे, ठीक आहे ना। त्याच्या बघा नैसर्गिक प्रवाहाच्या बाधित होणे, जेव्हा आपण नैसर्गिक प्रवाहाच्या बाधित म्हणजेच काय मित्रांनो, की जेव्हा आपण एखादं धरण बांधतो, ठीक आहे ना, जेव्हा आपण एखादं धरण बांधतो त्यावर नदीचा प्रवाह कुठेतरी थांबला जातो, बरोबर आहे ना, कुठेतरी आपला नदीचा प्रवाह आपला थांबला जातो। त्यामुळे काय होतो, जो नदीचा प्रवाह आहे तो आपला प्रवाह कोणता, नैसर्गिक प्रवाह आहे। कोणता प्रवाह आहे, नैसर्गिक प्रवाह आहे। तर ते नैसर्गिक प्रवाह कुठेतरी बाधित होतो, म्हणजे काय होते, थांबून जातो, बरं, काय होतो, थांबून जातो, त्यालाच काय म्हणतात, नैसर्गिक प्रवाह बाधित होणे। हे पण याचं विधान याचं योग्य आहे। त्याच्यानंतर बघा, पाण्यातील जल संरक्षणाच्या नैसर्गिक जीवांमध्ये बाधा येणे। जर आपण त्या ठिकाणी डॅम्प बांधलेला आहे, बरोबर आहे ना, जर आपण त्या ठिकाणी डॅम बांधलेला आहे तर ते जे पाण्यामध्ये आपलेले प्राणी आहे, जसे की मासोळे आहे, काही कीटक आहे, बरोबर आहे ना, हे सर्व त्या डॅम्प मुळे तर आणणार आहे ना, बघा ना, त्या डॅम्प मुळे आणणार आहे ना। त्याच का आपलं हे विधान म्हणतो, काय म्हणतो, पाण्यातील
जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणे हे पण आपले सॉल्व बरोबर आहे. आता आपला क्वेश्चन काय विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभाव्य दुष्परिणाम नाही म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे, नाही. जर नाही म्हटलं असेल ना वायू प्रदूषण हे आपल्याला आलेलं आहे मित्रांनो. उत्तर म्हणजे काय येणार आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1. पण तेच जर आपल्याला म्हटलं असतं की नाहीच्या जागी आहे, ठीक आहे ना, आहे, आपल्याला ऑप्शन नंबर 2, 3 आणि 4 आलं असतं. बरोबर आहे ना. म्हणून आपले उत्तर काय राहणार आहे, वायू प्रदूषण ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला 69वा क्वेश्चन बघा. मॅलाकाइट हे रिकामी जागा धातूचे मूळ ओर आहे. मॅलेटाइट हे आपल्याला तांबे याची मूळ ओर आपल्याला पाहायला दिसते. कशाचे, तांबे. लोह आपल्या हे डेलेमाइटचे आपल्याला पाहायला मिळते, मॅग्नेटाइटचे पाहायला मिळते, ॲल्युमिनियम आपल्याला आणि गंधक हे आपल्या सल्फर मध्ये पाहायला मिळते. कशामुळे, सल्फर मध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. म्हणजे आपलं 69 उत्तर आपल्याला 1 हे आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन आपल्याला आहे 70वा. काय म्हटलेलं आहे, कॅल्शियम आणि क्लोरीन रिकामी जागा बंधनाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. हे आपलं आयोनिक बंध यामुळे आपल्याला हे पाहायला मिळते. कशामुळे, आयोनिक बंधामुळे आपल्याला पाहायला मिळते. आता बघा सहसंयुज बंध म्हणजेच काय, 2 इलेक्ट्रॉन आपापसात येणे. जसे की एका मूलद्रव्यापाशी जर 1 इलेक्ट्रॉन असला आउटर मोस्ट शेल मध्ये आणि दुसऱ्या पदार्थामध्ये म्हणजे की दुसऱ्या एलिमेंट मध्ये जर 1 इलेक्ट्रॉन असला आउटर मोस्ट शेल मध्ये आणि त्याला कंबाईन करण्यासाठी तर त्यांना आउटर मोस्ट शेल फिल करण्यासाठी जर 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे. दोन्ही याच्यातली 7-7 इलेक्ट्रॉन आहे सपोज आउटर मोस्ट शेल मध्ये, त्यांनी काय करतात मग ते एकत्र येतात. त्या कारणाने त्याला काय म्हणतात, आपल्याला सहसंयुज बंध हे आपल्याला पाहायला मिळते. आणि धातुबंध म्हणजेच काय मित्रांनो, धातुबंध म्हणजेच काय, 2 धातूच्या मधामध्ये जो बंध तयार होतो त्याला आपण धातुबंध असं म्हणत असतो. त्यानंतर हायड्रोजन बंधाचा या ठिकाणी कुठेही अस्तित्व नाही मित्रांनो. ठीक आहे ना. म्हणजे आपलं 70वा उत्तर काय येणार आहे आपल्याला, आयोनिक बंध ऑप्शन नंबर 2. त्यानंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो 71वा. बघा, पितळ हा रिकामी जागा मिश्र धातू आहे मित्रांनो. काय म्हटलेलं आहे, पितळ हा रिकामी जागा मिश्र धातू आहे. हे आपल्याला तांबे आणि जस्त आपला मिश्र धातू आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे लोह आणि कार्बन मुळे आपल्याला स्टील पाहायला मिळते मित्रांनो. स्टील काय, कार्बन, लोह आणि कार्बन पासून स्टील तयार होतो. आणि लोह आणि क्रोमियम पासून आपला स्टेनलेस स्टील तयार होतं, स्टेनलेस स्टील. आणि तांबे आणि कथिनीपासून आपला ब्रॉन्झ काय पाहायला मिळतं, ब्रॉन्झ पाहायला मिळते मित्रांनो. ब्रॉन्झ हा मेटल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे की आपलं 71चं उत्तर आपलं काय राहणार आहे, 4 ऑप्शन नंबर 4. म्हणजे की तांब आणि जस्त हे आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा आता 72वा क्वेश्चन काय म्हटलेला आहे, कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. बरोबर आहे. कांगारूला आपल्याला समोर आपल्याला पिशवी आपल्याला पाहायला मिळते. ते विचारलेल्या कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर खाली काय विचारलेलं आपल्याला, बरोबर विधाने ओळखायची. आपल्याला कोणती विधाने ओळखायची, आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहे. आता पहिलं विधान बघून घेऊ आपण. पहिलं वाला काय म्हणतो, ऑस्ट्रेलिया आणि टांझानियाच्या गवताळ मैदानी प्रदेशात आपल्याला आढळताना दिसतो. काय, हे कांगारू हा प्राणी आपल्याला ऑस्ट्रेलिया टांझानियाच्या गवताळ मैदानी प्रदेशात आपल्याला पाहायला मिळतो. हे विधान आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, ते स्त्रीय आणि शाकाहारी प्राणी आहे. ते आपल्याला शाकाहारी प्राणी आपल्याला पाहायला मिळतो. शाकाहारी प्राणी आपला कांगारू आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान व कुंकुमत असतात. हे विधान आपलं अयोग्य आहे. कारण की याचं अल्टीपल्टी झालेलं आहे मित्रांनो. हे इकडे पाहिजे होतं आणि हे इकडे पाहिजे होतं. म्हणजे कसं बघा, पुढील पाय हे त्यांचेवाले कसे असतात, लहान असतात आणि कुंकुमत असतात. बरोबर ना. पुढील पाय कसे असतात, लहान असतात आणि कुंकुमत असतात. तर मागील पाय त्यांचे कसे असतात, शक्तिशाली असतात. ठीक आहे ना. मागील पाय कसे असतात, त्यांचेवाले शक्तिशाली असतात. म्हणून आपलं क विधान आपलं हे चुकीचं राहणार आहे. ड काय म्हणणार आहे, मादीला धुनशीर असते तिला मार्सुपियम म्हणतात. हे पण विधान आपल्याला बरोबर आहे.
आणि ड विधान पण आपलं बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे आपलं बघा आता वरीलपैकी कोणती विधान बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे आपलं अ ब ड ब ड हे आपलं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो बघा घातक संवेदनशील मलेरिया हा रिकामी जागा होतो. हा रोग आपल्याला प्लाझ्मोडियम फेरोफेरम यामुळे आपल्याला हे पाहायला मिळते मित्रांनो. हे आपण रोग आणि त्याच्यावर संसाधन आहे त्याच्यावर आपण विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे ना. हे आपल्याला इथं बरोबर आहे. त्यानंतर बघा 74वा क्वेश्चन बघा. क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या झुआइड मिडरियम मध्ये संरक्षण आच्छादन असते. तर याचं उत्तर आपल्याला फायलोझाइड्स म्हणजे ऑप्शन नंबर 4 फायलोझाइड्स हे आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर बघा भ्रूणवर टीका रोग कोणत्या कारक जीवाणूमुळे होतो. तर हे जीवाणूमुळे आपल्याला युग्नोस्टिलिया प्रजातीमुळे आपल्याला हे पाहायला मिळतो मित्रांनो. कशामुळं युग्नोस्टिलिया प्रजातीमुळे आपल्याला हे रोग आपल्याला पाहायला मिळतो. हे आपल्याला जसं की तुम्हाला माहिती आहे ग्रुप बी मध्ये सुद्धा आपल्याला मानवी रोग झालेले आहे वनस्पती रोगावर झालेले आहे. हे आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. नेमकं म्हणजे हे प्रश्न आता आयोग कुठेतरी जास्त आपल्याला रोगावर प्रश्न आपले जास्त येत आहे मित्रांनो. ते पण आपल्या वनस्पती रोगावर कोणते वनस्पती रोगावर ते आपल्याला पाहायला मिळते. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिराबिलस जल्पा ही वनस्पती रिकामी जागा कुळातील आहे. हे आपल्याला निक्टा जेनेसिस कोणता निक्टा जिनेसिस या प्रजातीमध्ये आपल्याला हे वनस्पती आपल्याला पाहायला मिळते. कोणती मिराबिल जल्पा हे आपल्या ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये आपल्याला हे वनस्पती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. कुठे ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये आपल्याला हे वनस्पती आपल्याला पाहायला मिळते. आणि हे वनस्पती आपण कोणत्या कुळात दिलंय निक्टा जेनेसिस. म्हणजे 76 उत्तर आपलं कोणते असणार आहे 4. ठीक आहे. त्यानंतर बघून घ्या मित्रांनो नेक्स्ट वाला 77वा क्वेश्चन बघा. काय म्हटलेलं आहे शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूच्या मदतीमुळे करू शकतात. याचं हे बघा मित्रांनो आता काय म्हणलंय शेंगवर्षीय म्हणजे की ज्या वनस्पतीला शेंगा येतात ते वनस्पतीबद्दल आपल्याला प्रश्न आहे मित्रांनो. बघा मदतीने करू शकतात ते मदत आपल्याला रायबोझोबियम यामुळे आपण ते करू शकतो. ठीक आहे ना. ते वनस्पती रायबोझियम या रोगामुळे या कीटकामुळे ते आपली करत असते. त्याच्यामुळे विषाणूमुळे बघा विषाणूमुळे ते आपण करू शकत नाही म्हणून वनस्पती का बरं नाही. कारण की विषाणू हे मानवी शरीरात असो किंवा वनस्पतीमध्ये असो हे फक्त रोग पसरवण्याचं कार्य हे करत असते मित्रांनो. त्यानंतर बुरशीमुळे सुद्धा आपण ते पाहायला मिळत नाही. बुरशीमध्ये का पाहायला मिळत नाही. कोणती बुरशी आपल्याला आपल्यासाठी योग्य असते तर कोणती अयोग्य असते. म्हणजे की कोणत्या बुरशीमुळे आपल्याला फायद्याची असते आणि कोणती अफायद्याची असते. त्यामुळे आणि प्रोटोझोआ यामुळे नत्र उत्सर्जित केले जाते. काय केले जाते उत्सर्जित केले जाते. त्यामुळे आपलं ड पण विधान आपल्याला नाही. म्हणजे आपलं 77 उत्तर काय पाहिजे फक्त अ हे ऑप्शन नंबर म्हणजे आपलं फक्त ऑप्शन नंबर 1 हे याचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणतं उत्तर 77चं फक्त हे आपलं असणार आहे मित्रांनो. त्यानंतर तर बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे बघा आपल्या धुळा लावायची आहे. धुळा कशा संबंधित आहे रोग आणि विषाणू या संबंधित आपल्याला जोड्या आपल्याला लावायच्या आहे. पहिलं विधान बघा आता पहिलं काय म्हणते एड्स आपलं कशामुळे होणार आहे. एड्स कशामुळे होणार आहे HIV म्हणतो आपण त्याला. HIV मध्येच आपला आहे ह्युमन इम्युनिटी व्हायरस म्हणजे काय मानवी इम्युनोडेफिरस विषाणू यामुळे आपल्याला ते पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे आपल्या एचं उत्तर तर आपलं 4 असेल HIV बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतरच बघा 79वा क्वेश्चन बघा मित्रांनो मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा
किती टक्के आहे प्लाझ्मा म्हणजेच काय आपलं रक्तद्रव्य आपल्याला किती टक्के आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. प्लाझ्मा आपल्याला 55% आपल्याला प्लाझ्मा पाहायला मिळते मित्रांनो. किती 55% आपल्याला पाहायला मिळतो. तर 45% जे उर्वरित आहे हे आपल्याला सॉलिड एलिमेंट पाहायला मिळतो. सॉलिड एलिमेंट पाहायला मिळतो. या सॉलिड एलिमेंट मध्ये आपल्याला काय आलेले आहे, आरबीसी आलेले आहे, डब्ल्यूबीसी आलेले आहे आणि प्लेटलेट्स आलेले आहे. प्लेटलेट्स जर आरबीसीचा विचार करतो म्हटलं आपण 45% तर एकटी आरबीसी हे आपल्याला 44% आपल्याला पाहायला मिळते. एकटी आरबीसी आपल्याला 44% आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे आपल्याला उर्वरित 1% आपल्याला हे पाहायला मिळते मित्रांनो. किती टक्का, 1% आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे की बघा आता मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के आपला, मग 55% आपल्याला प्लाझ्मा आपल्याला पाहायला मिळते. आणि सॉलिड एलिमेंटची गोष्ट करतो म्हटलं तर आरबीसी आलेले आहे, डब्ल्यूबीसी आलेले आहे आणि प्लेटलेट्स आलेले आहे. हे आपल्याला इथंच आपल्याला पाहायला मिळते की आरबीसी आपल्या 44%, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे दोन्ही मिळून आपल्याला 1% आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 80वा क्वेश्चन, खालीलपैकी रक्त गोठण्याच्या प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणती आहे. जर आपल्याला औषधे विचारले ते आपल्याला येणार आहे हिपॅरिन, हे आपल्याला याचं उत्तर असणार आहे. जर आपण जर या ठिकाणी जर आपण रक्तामध्ये जर आलो तर रक्तामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, तिथं आपल्याला ग्लॅनोजिन, फायब्रोनोजिन, अँटीजिन हे सर्व बॉडी हे जे सर्व आपल्याला प्रथिने आहे जे डब्ल्यूबीसी मध्ये कार्यरत आहे हे आपल्याला कुठं पाहायला मिळणार, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला रक्त या ठिकाणीच म्हणजे हे ते आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे. आपल्याला हे दोन प्रश्न ज्या 69, 79 आणि 80 हे आपल्या एकाच चॅप्टरवर आलेले आहेत, ते म्हणजे रक्ताभिसरण संस्थेवर. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण सर्व काही सायन्सचे जे एक्सप्लेनेशन आहे ग्रुप सी चे ते आपण केलेले आहे. जर तुम्ही पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती जे आहे ते आपल्या असेच व्हिडिओ आपण दररोज शेअर करत असतो, टाकत असतो. आणि या व्हिडिओसाठी तुम्हाला काहीच नाही करावं लागेल, फक्त आपलं जे युट्यूब चॅनल आहे पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम नावाने, ठीक आहे ना, त्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.